सध्या जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे। महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूचे रुग्ण आढळत आहे। हा संसर्ग वाढू नये याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसाचा लॉकडाऊन केलाय। मात्र मोलमजुरी करणाऱ्या मजुरांना कोरोना लॉकडाऊनचा फटका बसला आहे। मेळघाटातील आदिवासी होळी सणानंतर कामाच्या शोधात स्थलांतर करतात। अशाच कामाच्या शोधात समुद्रपूर येथे गेलेले 11 युवकांना लॉकडाऊनमुळे कोणतीही सुविधा मिळाली नसल्याने त्यांनी समुद्रपूर ते धामणगाव असा पायदळ 150 किलोमीटरचा प्रवास केलाय। त्यांचं अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे आगमन होताच तहसीलदारांच्या मदतीने सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांची व्यवस्था केली। स्थानिकांनी ही बाब जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांची मेळघाटात जाण्याची व्यवस्था केली आहे। गेलो होतो तिथं भरपूर लागल्यामुळे आम्हाला खायला काही दुकान मिळालं नाही, म्हणून पुन्हा बंद होता। तिथून त्यानंतर आम्ही गावाला निघायला प्रयत्न केला, पण तिथं साधन पूर्ण बंद होता आणि त्यामुळे आम्ही पायी निघायचा प्रयत्न केला आणि पायी निघत आम्ही 11 जण होतो। आम्ही 150 किलोमीटर पायी आलो। धामणगावात थांबलो आणि तिथे जेवणाची व्यवस्था केली गेली। पुढचा प्रवास आहे आमच्या गावाला आवगड, चिखलदरा तालुक्यात आमचे गाव आवगड इथे। विदर्भ न्यूज करिता धामणगाव रेल्वे येथून चेतन कोठारी।